तर बारामतीतून निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या सुनेत्रा पवारांसाठी आजचा दिवस जितका महत्त्वाचा ठरला, त्याचवेळी अजित पवारांचा थोरला मुलगा पार्थ पवारांसाठी देखील आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता। पार्थ पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली। पार्थ पवारांचा आजचा लुक अनेक अर्थांनी विशेष होता। वडिलांचं गुलाबी जॅकेट तसंच अजित पवारांच्या स्टाईलचा चष्मा त्यांनी परिधान केला होता। राष्ट्रवादीच्या कोट्यातनं पार्थ पवारांना राज्यसभेवर संधी देण्यात आली। आम्हाला सगळ्यांना म्हणजे दादा नाही राहिले त्यामुळे थोडा अफसोस पण आहे, स्वाभाविक आहे। ते दादा राहिले असते आणि पार्थची शपथ झाली असती तर त्यांना अधिक आनंद वाटला असता। ठीक आहे, नियती आहे। माझी पार्थला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद। तर बारामतीप्रमाणेच राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध करण्यासाठी भाजपने प्रयत्न केले। मात्र राहुरीच्या पोटनिवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात उतरलेत आणि निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे उमेदवारी त्यांना जाहीर झाली आहे। याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संतोष चोळके निवडणूक लढवत आहेत, तर रावसाहेब खेवरे अपक्ष म्हणून मैदानात आहेत। फोन आले होते। काय आहे, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, मी कोणाचे फोन वगैरे मी कशाला जुमानत नसतो। एकदा आम्ही ठरवलं लढायचं, 100% लढणार। माझा देव मुंबईत होता, आज दुसरा देव मुंबईत बसलाय। मी कशाला कोणाचं ऐकू? इथं कोणी माझा नेता नाहीये, माझा नेता मुंबईत आहे आणि माझ्या नेत्याला माहिती आहे की मी लढतोय, सामान्य माणसासाठी लढतोय, तालुक्याच्या अस्मितेसाठी लढतोय, या तालुक्याच्या तरुणासाठी लढतोय। 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झालं। यानंतर अजित पवारांच्या विमान अपघातावरून उलटसुलट चर्चांना जोर आलाय। अजित पवारांच्या अपघातावर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने सातत्याने शंका उपस्थित केली आहे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा, ही रोहित पवारांची मागणी आहे। तीच मागणी हर्षवर्धन सकपाळ आणि आकाश मोरे करतायत ना, बरोबर आहे ना? आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातलं सत्य खणून काढू। खरं म्हणजे ही मागणी सुनेत्रा पवारांनी करायला पाहिजे, अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी करायला पाहिजे। दादा गेल्यानंतर FIR करायला रोहितला काँग्रेसच्या सरकारकडे जावं लागलं आणि ज्या सरकारमध्ये दादा होता त्या सरकारने FIR करायला असा स्टँड किंवा नाकार का दिला, हे एक मोठा प्रश्नचिन्ह महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आणि बहीण म्हणून अर्थातच माझ्या मनात आहे। अजितदादांसारखा एक मोठा नेता हा अपघातामध्ये घातपातामध्ये मृत्यू झाल्यानंतर साधी गुन्ह्याची नोंद होत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। त्यांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या अटी काँग्रेस पक्षाकडून ठेवल्यानंतरही जर गुन्हे दाखल करत नाही तर हे यामध्ये सरकार जरूर काहीतरी लपाछपी करते, अशा प्रकारचा संशय हा दाटलेला आहे। नाशिकमधील नामांकित कंपनीमधील तरुणांचं लैंगिक शोषण प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येते आहे। नामांकित कंपनीत धर्मांतराचं रॅकेट सक्रिय असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। रोजगाराच्या शोधात असलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यांना रोजगार देऊन जाळ्यात अडकवलं जाते। एका तरुणाला बेरोजगार मुली शोधण्याचं टार्गेट देण्यात आलेलं। मुली न मिळाल्याने तरुणाने काम करण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर या तरुणाला धर्म बदलण्यास सांगण्यात आलं, अशी माहिती समोर येते। 8 जणांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली। या प्रकरणी 9 गुन्हे दाखल आहेत आणि 6 जणांना अटक झाली आहे। नाशिक पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे। हे सर्व संशयित आरोपी नाशिकमधील असल्यानं त्यांचा इतर कोणत्या संघटनांशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे। त्यामुळे या तपासात काय माहिती समोर येते पाहणं महत्त्वाचं आहे। तर नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींवर झालेल्या अत्याचाराच्या वेळी त्यांना कसं जाळ्यात ओढलं जायचं ते पाहूया। नोकरीच्या शोधातल्या तरुणी या टार्गेटवर असत। मुलाखतीच्या वेळी फॉर्मवरून तरुणींच्या गरजा आणि मानसिकता यांची माहिती मिळवली जायची।
जास्त पगार, सुट्टी, ओव्हरटाईम, प्रमोशन अशा प्रलोभनांनी या तरुणींना जाळ्यात ओढलं जात होतं. कॅफे, हॉटेल किंवा पिकनिकच्या बहाण्याने जवळीक केली जायची. मैत्री वाढल्यानंतर लग्नाची इच्छा व्यक्त करत संबंध ठेवले जायचे. तरुणी जाळ्यात अडकल्यावर लैंगिक शोषण सुरू करण्यात आलं. एका गुन्ह्यामध्ये पीडित तरुणीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली. आरोपीच्या मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केले. धर्मांतरासाठी शारीरिक मानसिक छळही करण्यात आला. एकीकडे हा सगळा प्रकार समोर येत असतानाच आता प्रतिक्रिया देखील येत आहेत. नाशिकमधल्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतायत आणि मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया. नाशिकमध्ये घडलेली घटना, ज्याला कॉर्पोरेट जिहाद म्हणून म्हटलं गेलेलं आहे, त्यासाठी पहिलं तर नाशिक पोलिसांचं, एसपींचं आणि त्याच्याही पेक्षा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून आभार मानेन. आमच्या बहिणींना जो न्याय मिळवून दिला, हे जे काही लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि आता कॉर्पोरेट जिहाद हे जे काही करतात, त्या बाबतीमध्ये समाजाने खरंच विचार करायला पाहिजे. पहिले जे आपण पाहत होतो की हे प्रकरण मुलीला छेडछाड पर्यंतच मर्यादित आहे का, परंतु नंतर असं लक्षात आलं की ह्या मुलींना छेडछाड ही एका दिवसाची नाही तर अनेक महिन्यापासून, वर्षापासून हे चालू होतं. आणि हे प्रकरण एका मुलीबरोबर नव्हतं, तर अनेक मुली यात गुंतलेल्या होत्या आणि त्यांना नंतर त्यांच्याशी लग्न करणे किंवा त्यांचं धर्मांतर करणे हा सुद्धा एक त्यांचा प्रयत्न होता. त्या संदर्भामध्ये जे जे लोक आहेत त्यांच्यावर आता ट्रॅप लावणं हे सरकारने आता प्राथमिक ठरवलेली आहे आणि त्याच्यावर ते तर मला वाटतं काही लोक अटक झालेत, परंतु आणखीन त्यांची मोठी साखळी कोणती आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी दबाव आणून आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं, हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्यांचं कौतुक करेन की अतिशय वेगानं कारवाई करून याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला आहे. भोंदू खरातला पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खरातवर दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 7 महिन्याच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी खरातवर गुन्हा दाखल आहे. याच संदर्भात सध्या तपास सुरू आहे. दरम्यान खरात तपासात सहकार्य करत नसल्याचा युक्तिवाद पोलिसांनी केलाय. खरात त्याच्या भक्तांना नकली साप, वाघ दाखवून घाबरवत होता. तो नकली साप, वाघ कुठून आणत होता याचा तपास करायचा आहे, असाही युक्तिवाद पोलिसांनी केला. तुम्हाला काही सांगायचंय का, असं कोर्टाने खरातला विचारलं तेव्हा खरातने हात जोडून नाही असं उत्तर दिलं. जो अक्यूज है उसको वो पूरा पहला जो ऑफेंस है जिसमें उसको ट्रांसफर करके लिया था, तो पहले ऑफेंस में पूरा 15 डेज का उसको पुलिस कस्टडी मिला है. आज उसका पुलिस कस्टडी खत्म होने के बाद उसका मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड हुआ है. और जो सेकंड ऑफेंस है, दूसरा जो ऑफेंस है सीआर, तो उसमें उसको ट्रांसफर करके लिया है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर ने, तो उसको